किती वेगळी दिसतेस आणि छान. पण आता छान हस बघू म्हणजे सुंदरही दिसशील. भाई काय करते तू इकडे? अजून चेंज नाही केलं भाई, जा झोप ना. अरे भाई जा. ऐक ना, एक माझा फोटो काढून दे ना मला. अरे मी केव्हापासून सेल्फी काढते, 4 वेळा फोन पडला माझा. हा ठीक आहे. हा चल भाई, तमाशा खतम, पैसा हजम. अरे ऐक ना, आज परीने माझे लई फोटो काढले आणि काय ते म्हणे फेसबुक वर पण टाकलेत, लई लाईक्स मिळाले म्हणे. मस्त मस्त. असं काय करतो? तू लिंगी घाल आणि झोप आता. अरे पप्प्या, आज सगळे माझं एवढं कौतुक करत होते, तू काहीच कस काय बोलला नाही? तुला आवडला नाही का? भाई असं काही नाही. चल आता बघ, पुढच्या महिन्याचे पैसे आले ना की आपण शॉपिंगला जाऊ. ए भाई आपण नाही, आपण कशाला? तू परीला घेऊन जा ना, किंवा जॉनिताला घेऊन जा. हा तू त्या पोरांच्यातला आहे वाटतं. छोटे कपडे घातलेले आवडत नाहीत, आपली संस्कृती. काय 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 बोलतीये भाई तू? तुला असं वाटतं का आपण? भाई मग जोनिता आवडली असती का आपल्याला? म्हणजे जोनिता मायापेक्षा सुंदर आहे का दिसायला? दिसायला वाटू शकते. भाई जोनिता तुझ्यापेक्षा भारी नाहीये. म्हणजे आता गौरव सारखं आपल्याला समजवता येत नाही. मी आधीच सांगितलं भाई, साहिल, गौरव, परी, आनंदी सगळ्यांना जास्त कळतं, पण म्हणून हे सगळं आपण केलं. मी सुद्धा म्हटलं भाई ट्राय करायला पाहिजे, छान दिसते. पण ना आज दिवसभर तू तुझ्यासारखी वाटत नाहीये. म्हणजे आता जोनितानी तुझ्यासारखे जर कपडे घातले असेल, लेंगे वगैरे, किंवा असं मायासारखा चष्मा लावला, तर ती वाटेल का सुंदर? भाई ती लंडन मध्ये वाढली, लंडन मध्ये शिकली. तू इकडे, आपल्या इकडे महाराष्ट्रात. भाई ती तिकडचं असं कोरीव काम करून केलेलं एकदम मस्त गार्डन आहे, आणि तू आपल्या मर्जीने वाढलेलं असं वेडवाकडं जंगल. दोन्ही सुंदर आहे. तू छान दिसते, पण तू वाटली पाहिजे ना. म्हणजे आज सगळे तुझं कौतुक करत होते, तू लाजली. छान आहे, पण जेव्हा तू खुन्नस देते ना कोणाकडे बघून, तेव्हा तुझे डोळे जास्त सुंदर दिसतात. म्हणजे ते जोनितानी शिकवलेलं रॅम्पवॉक करत चालते तेव्हा नाही, पण काल त्या पोरांना मारून जेव्हा तू कॉन्फिडन्स मध्ये चालत आली ना, तेव्हा जास्त सुंदर दिसते तुझी चाल. तुझे हात असे सेल्फी कॅमेरा पकडल्यावर नाही, हातात असं काहीतरी वजन आहे आणि कोणाला तरी बुकळणार आहे असं जेव्हा वाटतं ना, तेव्हा जास्त सुंदर दिसतात तुझे हात. बाई सरळ बघून असं एकदम ऍटिट्यूड देतेस ना वॉक करता करता, तेव्हा नाही. पण बाई झोपलेली असताना घोरते ना चेहरा वेडावाकडा करून, तेव्हा जास्त सुंदर दिसते. एकदम लहान बाळासारखी. भाई आपण आपल्यासारखं वागलं पाहिजे, खरं वागलं पाहिजे, तर जास्त सुंदर दिसतो. भाई आपल्याला ना कळतच नाही, मग ती क्रीम फासून सगळे असं गोरेपान व्हायचा प्रयत्न करतात ना, तर मग ते आफ्रिकेतले सगळे लोक काय कुरूप आहेत का? भाई तर बघ ना, मला लाल, हिरवा, निळा असं ना पटकन कळत नाही रंग. तर असं कोणतरी असेल ना ज्याला काळा पांढरा सुद्धा कळत नसेल, मग त्याच्यासाठी सगळेच सुंदर, कारण तो आपल्या आत बघू शकतो. म्हणजे असं आपलं मत आहे, आपल्याला असं वाटतं. तुला जसं राहायचं तसं राहा भाई, काहीच प्रॉब्लेम नाहीये. आपल्यासारखं राहता आलं पाहिजे. आणि आता मी बोलत नाही जास्त, भाषण देत नाही, नाहीतर मी गौरव सारखं वाटेल. मग आपली काय क्वालिटी राहिली? भाई आपण गरीब आहे, पण क्वालिटी आहे. चल.
जोनिता नाही नाही, तू लेंगी नको घालू बाई. बाई नाही, माझा लेंगा देणार नाही. गौरवला अजिबात आवडत नाही. तू मुक्ताला कशाला देते तुझे ड्रेस? ये उठ रे उठ उठ पप्या पप्या उठ. ए बाई नाही 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 नाही, आता मी व्यायाम वगैरे करणार नाहीये बाई. मी खूप दमलोय, आत्ताशी झोपलोय आणि बाई उजाडला सुद्धा नाहीये. अरे रात्रीचे 12:15 झाले. म्हणूनच नाही करणार मी व्यायाम. अरे व्यायामाला नाही उठवते मी तुला. इथे साहिलचा मेल आलाय म्हणून उठवतोय. अरे त्याचा काय प्रॉब्लेम आहे? झाले ना आता 2 दिवस ती विश पूर्ण करून. नाही हे आता नवीन विष दिसतीये. अरे हा असं 2-2 दिवसांनी काय विष पाठवत राहणार आहे का? त्याच्यापेक्षा एकदा विष दे म्हणा, म्हणजे मरून जातो. उठ 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 वाचून तर बघूया ना काय लिहिलंय. वाच. काय आहे आता? काय गौरवला साडी नेसवा? बघ ना, मला ना आता त्या रियालिटी टीव्ही शोत राहतोय असं वाटायला लागलंय नाही का. ते सगळे लोक एका घरात राहत असतात आणि एक अदृश्य माणूस त्यांना मेल पाठवतो आणि त्या मेल मध्ये लिहिलेल्या टास्क सगळ्यांनी पूर्ण करायचे असतात. काय बावळटपण आहे बघ ना. नाही आणि मला एक कळत नाही, हा नेहाला शोधायला गेलाय का आपल्याला मेल करायला? हे काय सारखं? बाई याचा विचार आत्ता करायचंय का आपण? वाच ना मी. गौरव पप्या, तुमची सगळ्यांची आठवण येते. वा वा. आणि सगळ्यात जास्त मिस करतो ती आपली बाथरूम मधली चुहा मीटिंग. मस्त. मी बाहेरगावी आहे पण तुम्हाला चुहा मीटिंग करण्याची संधी देतो. आज आनंदीचा वाढदिवस आहे. आनंदीचा? त्याला कसं कळलं? लिहिलंय पुढे. सुमनताई उद्घाटनाला आल्या होत्या तेव्हा मी विचारून घेतलं. आनंदी देवळाच्या पायरीवर सापडली तेव्हा ती 5.5-6 महिन्यांची होती. तर अंदाजे ती सापडली त्या तारखेच्या आधी 5.5-6 महिने सोडून आज तिचा वाढदिवस साजरा करतात. तुम्ही आज तिचा वाढदिवस असा साजरा करा की तिला वाटताच कामा नये तिला फॅमिली नाही. हॅलो. हा सुमनताई, थँक्यू. हो हो नाही मुलींना पण सांगा थँक्यू. खूप आठवण येते तुमची. आश्रमातून बाहेर पडल्यावर पहिला वाढदिवस आहे ना. कसलीच कमी भासू नाही दिली तुम्ही मला. आणि इथे आल्यावर या लोकांनी पण कसलीच कमी नाही भासू दिली. मित्र, आई बाप, बहीण, भाऊ कोणाचीच नाही. हो नाही, मी इमोशनल नाही होते पण ते येतंय म्हणजे असं आतून. आनंदी यार कोणाशी बोलतेय? झोप ना. हो हो. हा सुमनताई, मी ना तुम्हाला नंतर करते. मुक्ता आणि परी झोपल्या आणि त्यांना माहिती नाहीये माझा वाढदिवस. अहो मी सांगणारही नाहीये. काही मला एवढं काही विशेष नाहीच ना. काय साहिलला माहितीये? नाही, तो सध्या इथे नाहीये, बाहेरगावी गेलाय. कोणाशी बोलते आता इतक्या उशिरा? रुपेशाला का काय तुझ्या आयुष्यात परत? ठेव फोन आणि झोप. हो, गुड नाईट. हाच म्हणते, मी करते नंतर. हो. हॉटेल रिकाम आहे. विनोद वगैरे सगळं ठीक आहे. गेल्या वेळी जसे घोळ घातल्यास तसे घोळ घालू नकोस. मी दरवेळी घोळ घालतो. तू कुठल्याबद्दल बोलतोयस? तेच, दरवेळी घोळच घालतोस तू. गेल्या वेळी आनंदीला उठवायला गेलो होतो, मुक्ताला उठवलं होतोस तू. अरे भाई, तेव्हा माझी चूक नव्हती. त्या दोघी जागा बदलतात, त्याला मी काय करणार? आणि आता माझ्या व्यवस्थित लक्षात आहे ना, आनंदीला उठवायचं, मुक्ताला उठवायचं नाही. मी चाललो. परत घोळ? काय बोलतोयस तू? आनंदीला उठवायचंय? कसं? आनंदीला सरप्राईज देतोय ना आपण पप्या.
मग आनंदीला उठवून कसं चालेल? आपण मुक्ता आणि परीला उठवायचंय. हे ना, हेच मला आवडत नाही तुझं ना कधी लक्षच नसतं आपण जे करतोय त्यावर. अरे माणसाने असं असून कसं चालेल? आपलं जे टार्गेट आहे त्यावर माणसाने फोकस ठेवायला नको का? सतत त्याचं मन चंचल कसं असू शकतं? हे असं झालं की मग सिली मिस्टेक्स होतात, आणि सिली मिस्टेक्स झाल्या की त्याचंच रूपांतर पुढे मोठ्या चुकात होतं. यामुळे इकडे कशाला आलोय? तू कोण आहे, मी कोण आहे? आता जर मी आतमध्ये गेलो, जागा बरोबर ओळखल्या, बरोबर मुक्ताला उठवलं, तर भारत आणि पाकिस्तान यांच्यामधला प्रश्न सुटणार आहे का? नाही. मी पुस्तक लिहू शकणार आहे का? नाही. तू पुस्तक लिहू शकणार आहे का? नाही. हा, मग आपण टेन्शन कशाला घ्यायचं? आणि मला टेन्शन कशाला देतोय? ऑलरेडी टेन्शन आहे. मुक्ताला उठवायचंय भाई, म्हणजे मार खायची कामं आहेत. खूप बरं वाटलं तुम्ही एकदम आठवणीने फोन केलात. थँक्यू. खूपच छान वाटलं. आनंदी जागी आहे. ते दिसलं मला. अरे ते दिसलं. आता काय करायचं तेवढं सांग मला. अरे यार, म्हणूनच यार मला हे सरप्राईजेस वगैरे आवडतच नाही. सगळ्या ना गोष्टी प्लॅन करूनच केल्या पाहिजेत. सरप्राईजेस द्यायला गेलं ना की असं होतं. ठीक आहे. अरे आपण फक्त आनंदीला विश करायला आलो होतो, बँक लुटायला नव्हतं आलो की ATM लुटायचंय आणि वॉचमन जागा आहे. तू काय करायचं? प्लॅन करायला पाहिजे. अरे काय प्रॉब्लेम आहे? ठीक आहे. आता दुसरा काहीतरी प्लॅन बनवूयात आपण. तिला विशच करायचंय ना. मी ते कशाला वरून प्लॅन करायचं? तिकडे जाऊन करू ना. आणि मला वाटतं की सरप्राईज. तू काही बोलू नकोस. तू आधी मी जे सांगतोय ना ते ऐक नीट आणि ते एक्झिक्यूट करत जा. तू परत पडलास आणि परत त्याच जागी पडलास. अरे अवघड आहे या माणसाचं. परत तीच चूक केलीस तू. अरे किमान चुका तरी वेगळ्या कराव्यात रे माणसाने. पप्स काय आहे ना, वेगळ्या चुका केल्या ना की माणसाची प्रगती होते. त्याच चुका करू ना माणसाची अधोगती होते. बास यावेळेस चूक वेगळी होती. मगाशी जाताना पडलो होतो, आता येताना पडलो. हे वेगळं आहे ना बाई. ठीक आहे. आणि आता वेगळ्याच जागी आपण झोपूयात. नको वगैरे प्लॅन करायला. ते तू जा आतमध्ये जाऊन झोप. मी इथे झोपतो. नको ना, मग खरंच नको. मी जातो आतमध्ये झोपायला. ठीक आहे, जा आतमध्ये जाऊन झोप. मी पण इकडे झोपतो. म्हणजे काही नको. तू लेक्चर देण्यापेक्षा ना ते बरं आहे. मी लेक्चर देत नव्हतो. हा, लेक्चर नाही. आतमध्ये जाऊन तू लेक्चर देणार मला माहिती ना. जाऊ दे आता. ते आनंदीचं वाढदिवस जाऊ दे, ती जाऊ दे, तिला फॅमिली ते सगळं जाऊ देत. ते साहिलचे विश वगैरे सगळं जाऊ दे. जाऊन झोप फक्त आतमध्ये. किती बोलतोय? सॉरी ना. चल ना. एवढं काय करूया ना प्लॅन. आत दे. चल. हॉटेल रिकाम आहे. सगळे वेगवेगळे फोन का करताय? हो, थँक्यू. तुम्ही तर मला लहानपणापासून सांभाळलंय. माझ्या वाढदिवसाची तारीख तुम्ही आणि सुमनताईंनी तर ठरवली आहे. मी काही हट्ट करायचं नाही, पण तुमच्या छोट्याशा पगारातून मला तुम्ही काही ना काही आणत राहिला. तुमचे आभार कसे मानू मला नाही कळत आहे. हा ताई, माझ्या ना ते मैत्रिणी झोपल्या आहेत. मी उद्या बोलू का तुमच्याशी? हा. भाई आपण फोन करू ना. मुक्ता किंवा परीला फोन करू. कसं काय रे पप्स तुला एवढं सगळं सुचतं रे? नाही मला सांग, मी कधी जन्माला आलोय? मी 1930 साली जन्माला आलोय का? मी आजच्याच पिढीचा आहे ना, मोबाईल वापरणाऱ्या पिढीचा आहे ना. मला हे सुचलं नसेल का त्यांना फोन करूया? पण फोन केल्यावर काय होईल? आनंदी विचारेल ना मुक्ताला कोणाचा फोन होता.
मग मुक्ता हा प्लॅन लपवायला काहीतरी थाप मारेल. मुक्ताला थापा मारता येत नाही. मग आनंदीला शंका येईल की आपण काहीतरी प्लॅन करण्याचा प्रयत्न करतोय. मग तिची शंका खरी आहे की नाही हे बघण्यासाठी ती रूमच्या बाहेर येईल. मग तिला रूमच्या आत आपल्याला पाठवावं लागेल. मग आनंदी झोपेल. मग मुक्ता झोपल्याचं नाटक करेल. मग नाटक करणाऱ्या मुक्ताला आपल्याला उठवायला लागेल. एवढं सगळं करत बसणार आहेस का तू? काहीतरी विचार असेल ना त्यामध्ये. मला सांग मी काय बोललो होतो? काय बोललो होतोस? तेच भाई, आपण कुठल्या विषयावर बोलतोय हे सुद्धा तुझ्या लक्षात राहत नाही. एवढा बोलतो तू. एवढं काही विसरलेलं नाही मी. तू म्हणत होतास भाई आपण फोन लावूया. नको, आनंदी उठेल. एवढं साधं उत्तर आहे त्याचं. एवढं सगळं बोलायची काय गरज होती? भाई तू ना मागच्या जन्मी कुत्रा असणार आहे. तू प्रामाणिक आहे, ती तुझी क्वालिटी आहे. पण तू बोलतो सुद्धा कुत्र्यासारखं. काय म्हणायचं तुला? मी भुंकतो नाही भाई. कुत्र जेव्हा 2 मिनिटं भुंकतं ना तेव्हा ते एकच वाक्य बोललेलं असतं. म्हणजे याचा अर्थ नाही. वाटतं तुला? नाही. मग कंटाळा कसला? तुझा. मग मी झोपू? कुठे? इथे. का? काहीच कळत नाही तू काय बोलतोय ते. आलं लक्षात? हे आत्ता जसा एक शब्द वापरून बोललो ना मी, तसं बोललो की तुला काहीच कळत नाही म्हणून मला एवढं बोलायला लागतं. मी कुत्र्यासारखा भुंकत असलो ना 2 मिनिटं तरी तुझा मेंदू कबुतरा एवढा आहे. तुझ्या मेंदूत गोष्टी शिरायला एवढे शब्द वापरावेच लागतात. झोपू नको. बाई कबूतर रात्री झोपतो. हो का? मग कुत्रे रात्रीच भुंकतात. मला वाटलं होतं बाई तू असं काहीतरी करणार. बरं चल सांग काय करायचं बाई? काय करायचं आपण? आपल्याकडे काही दुसरा प्लॅन नाही का बाई? अरे फोन नाही करता येणार आहे ना, तर कसं काय करणार आहे आपण? नाही करता येणार आहे. एक करू शकतो. परी आणि मुक्ताला मेसेज पाठवून ठेवायचा. पाठव. कबुतराला दुसरी काय आयडिया सुचणार? काय राजे रजवाड्यांपासून मैने प्यार किया पर्यंत कबुतर हेच करत आले. मेसेज पोचवणं. तू आता हम आपके हे कोणतं टफी बन आणि पटकन मेसेज पाठव. त्यात लिही की उद्या सकाळी अर्जंट चुहा मीटिंग आहे, दोघी या, आनंदीला आणू नका. एवढे शब्द मी वापरलेले चालतील का असं शॉर्ट मध्ये बोलू? उद्या मीटिंग, नो आनंदी. तुला काय वाटेल ते कर. मला आता विचारू नको, मला झोपू दे. झोपा कबूतर झोप. थांब. काय अरे भाई, आता उद्या सकाळची वाट कशाला बघायची आपण? अरे 12 वाजून गेलेत ना. अरे बर्थडे सुरू झालाय, आता जाऊन विश करू शकतो ना आपण. 12 वाजून गेलेत ना. मग अरे तेच तर सगळ्यात मोठं सरप्राईज असेल. आनंदीला तसं कोणीच केलं नसेल. तिला केवढा आनंद होईल असं केलं तर. डायरेक्ट जायचं आणि सरप्राईज